नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण उरलेल्या इडली बॅटरपासून जाळीदार स्पॉन्जी ढोकळा कसा करायचा तेच बघतोय। सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी सांगितलेली आहे। तर यासाठी इथे उरलेलं इडली बॅटर घेतलेलं आहे। तर हे बॅटर कसं तयार केलं तर यासाठी 3 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे घालून साधारण 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे। भिजल्यानंतर यातील पाणी निथळून यामध्ये अर्धा कप भिजलेले पोहे घालून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। या मिश्रणाला चांगल्यापैकी फेटून झाकण ठेवून गरम जागेवर फर्मेंट होण्याकरिता 10 ते 12 तास ठेवायचं आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी 10 ते 12 तासात हे फर्मेंट होतं। तर इथे आपलं हे मिश्रण तयार आहे। यापासून तुम्ही इडली, डोसे, उत्तप्पम करू शकता। हे सगळं खाऊन बोर झाला असेल तर हा ढोकळा करून बघा। तर हा ढोकळा करण्याकरिता यातील हे बॅटर घेतलेलं आहे। यामध्ये 2 मोठे चमचे आंबट दही घातलेलं आहे। लक्षात ठेवायचं, इडलीच्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती घट्टसर असायला हवी, म्हणजे दही घातल्यावर ते आणखीन सैलसर होतं। सोबतच 1 मोठा चमचा तेल आणि वरतून चवीनुसार मीठ घालून हे अगोदर मिक्स करून घ्यायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही। तर इथे आपलं हे ढोकळ्यासाठी बॅटर तयार आहे। ज्याही प्लेटवर ढोकळा स्टीम करणार आहे त्याला अगोदर तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं। पाण्याला उकळी आली की या बॅटरमध्ये 1 सॅचे इनो घालायचं आहे। इनो चांगल्यापैकी मिक्स करून ढोकळ्याची प्लेट स्टीमरमध्ये ठेवून त्यावर हे बॅटर लगेचच ओतायचं आहे। ही प्रोसेस करताना पाण्याला उकळी आली पाहिजे, त्यातून खूप सारी वाफ यायला हवी, त्यानंतरच तुम्हाला इनो घालून लगेचच हे बॅटर यावर ओतायचं आहे। झाकण ठेवून हाय फ्लेमवर हा ढोकळा कमीत कमी 12 ते 15 मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। जर धीरज किचनचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं, व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आपला ढोकळा शिजतोय तोपर्यंत फोडणीची तयारी करूया। तर इथे मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, तीळ याची खमंग फोडणी केलेली आहे। सोबतच हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आणि किंचित हिंग घातलेला आहे। तीळ घातल्यामुळे ते तडतडतात। एखादा मिनिट शिजवल्यावर गॅस बंद करून इथे आपली ही फोडणी तयार आहे। साधारण 15 मिनिटांनंतर ढोकळा आपला शिजलेला आहे। बाहेर काढून थोडा वेळ थंड होऊ द्यायचा। थंड झाला की सुरीने कट करून घ्यायचा आहे। छान असा जाळीदार स्पॉन्जी झालेला आहे। हे बॅटर फर्मेंट केलेलं असून सुद्धा आपण इनो घातलेला आहे, कारण ढोकळा जो आहे एक्स्ट्रा स्पॉन्जी, एक्स्ट्रा जाळीदार असेल तरच खायला मजा येते। जर इनो नाही घातला तर त्याला इडलीसारखं टेक्स्चर येईल आणि मग इडली खाल्ल्यासारखं वाटेल, पण इनो घातल्यामुळे त्याला अगदी ढोकळ्यासारखं टेक्स्चर येतं, त्यामुळे नक्की घालाल। वरतून किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आपला हा टेम्पटिंग ढोकळा तयार आहे। खमण ढोकळ्यापेक्षाही हा ढोकळा खायला खरंच खूप छान लागतो। पाहुण्यांना जर तुम्ही नाश्त्यामध्ये द्याल तर पाहुणे खुश होऊन जाईल, अशी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला आंबट गोड चव हवी असेल तर तुम्ही यामध्ये पिठी साखरसुद्धा घालू शकता। तुम्ही हा ढोकळा टोमॅटो केचप, इमली सॉस, हिरवी चटणी कशाबरोबरही सर्व करू शकता किंवा असाही खाऊ शकता। खायला खरंच खूप छान लागतो। तर नक्की ट्राय करून बघाल। कसा झाला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।